मित्रांनो, कशा बसल्यात मैना विहिरीच्या कडेला बसलेली आहे ती. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही विहीर. अशी आहे विहीर. मोटर चालू आहे. पावसाचा सडाका चांगला झाला आहे. सोयाबीनला होतं ते, आता सोयाबीनला काय नाही, ऊसाला चालू आहे बघा. पाणी आणखीन हाय, परस 1.5-2 परस पाणी आहे विहिरीत. पाणी काय निघत नाही कारण ह्याला कडीचे झरे चांगले आहेत विहिरीला. ह्या नदी आहे इथं, झोळ आहे वरी. नदीतलं वड राहते खाली भिजलेलं रान. का आता कडीनं झरे चांगले आहेत ह्या विहिरीला. फडाचे रान आहे तर वरून भिजलेले रान. भिजल्याच्या अवघाने पाणी चांगलं राहते. याला चिटकूनच इथं वरी ऊस आहे. ऊसाचं काही पर्क्युलेशन, भिजलेलं रान असते आणि पडलेला पाऊस. इथे एक नदी आहे खाईतून अशी चाललेली. त्या दोन्हीतलं मिळून एक मोटर चालायसारखं आहे. कालचा सडाका एक 15 ते 20 मिनिट होता मित्रांनो. त्याच्या अवघानं सोयाबीन आमच्या इकडल्या वाचल्या नाही, तर सोयाबीन पार मुड्या टाकून दिल्या होत्या. हलक्या रानावर लय धुरळा व्हायल्या होत्या. आता सावध होते ती, कसं का असं ना, आता काहीतरी पदरात पडतंय म्हणायचं. नाही तर इतका खर्च करून शेवटी शेतकऱ्याचं अवघडच आहे ना. खतं बी, ट्रॅक्टर महागाई एवढी झाली. आणि समजा हीच सडाका जर समजा एक 8 दिवस जर लांबला असता तर काहीच नाही, म्हणजे असा धुरळा झाला असता. सांगायचा मुद्दा म्हणजे काही का असाना, टायमाला पडला. लय थोडं खर्च पाणी काहीतरी आपलं येईन. आता सोयाबीन पहिल्यापासून बी चांगल्याच होत्या, म्हणजे पोझिशन चांगलं होतं. त्याला लागण तसं पडलेला होता पाऊस. ते आता तर चांगलं झालं, बरं झालं काही का असाना. आता अशा ऊसाची राहिली, कारण अशावरच जगायचं.